बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 12. आज होता भाई कॅप्टन्सी जे उमेदवार आहे त्यांचा टास्क होता. आणि टास्कमध्ये आजच्या एपिसोडमध्ये फुल धमाल झालेली. आणि आज आहे ना, खूप गोष्टींचा उलगडा होणार आहे तुम्हाला. खूप लोकांच्या ज्या पर्सनॅलिटीज आहेत त्या समोर येणार आहे. चला मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी तर आपल्याला दिसलं की टास्कनी सुरुवात झाली. तर बिग बॉसने घरात कॅप्टन्सी टास्क आणला होता आणि एक रिंगण होतं. त्या रिंगणाभोवती ते राहू केतू वगैरे जे ग्रह असतात, बुध वगैरे, ते सगळे फिरणार असतात. आणि त्या रिंगणाभोवती यांना फिरायचं आहे. आणि बिग बॉस जेव्हा वरतून बझर वाजवेल त्यांना पटकन जाऊन आहे ना, मध्ये मिडलला जे बझर ठेवलं आहे ना, ते प्रेस करायचं आहे. आणि सर्वात आधी या सगळ्यांमधनं जे येऊन प्रेस करेल, हो, तो होईल सूर्य. हो, तो बनेल सूर्य. आणि तो संचालकसोबत, म्हणजे संचालकला सांगेल की मला याला म्हणजे या उमेदवाराला बाहेर काढायचं आहे, असं. हे असा काहीतरी टास्क होता. आणि म्हणजे जो बजर वाजवाल तो सूर्य होईल, असा टास्क होता. तर सगळे जे आहे त्यांचे ते ग्रह होते ते घेऊन फिरत होते. असे त्यांना दिले होते ते गोल गोल, आणि ते घेऊन ते त्या सर्कलभोवती फिरत होते. आणि उमेदवारांना पहिले पॉवर की विचारण्यात आली, त्यांनी पॉवर की दाखवली. आणि मग आता घराचं जे ग्रहमान आता बदलताना दिसेल. नंतर आपण बघितलं ग्रहाच्या वक्रदृष्टीपासून स्वतःचा बचाव करायचा होता यांना. कोणाची दशा आणि दिशा हे ठरवणार होतं हे. आणि वक्रदृष्टीपासून वाचून स्वतःला टिकवायचं होतं. आणि मग त्याच्यानंतर ठरणार होता कॅप्टन्सीचा उमेदवार. नाही, कॅप्टन्सीचे उमेदवार त्याच्यातनं हळूहळू कमी होणार होते. आणि मग नंतर जे टॉप 2 राहतील, आणि टॉप 2 मी तुम्हाला सांगणारच नंतर की कोण आहे. तर उर्वरित उमेदवारांना अगदी तंतोतंत ग्रहण जे लागणार. हो. आणि नंतर करण या टास्कचा संचालक असेल. कोणी बजर वाजवला हे संचालक ठरवेल. करण सहभागी होईल टास्कमध्ये, आणि म्हणजे टास्कमध्ये पण तो सहभागी होणार आहे. सूर्याचे आणि उपग्रहाचे सहमत झाल्यावर लागेल ग्रह. सगळ्यात महत्त्वाचं, उपग्रहाचं आणि सूर्याचं एकमत व्हायला पाहिजे. तर सगळ्यात आधी आपण बघितलं, आज मला आयुषचा गेम खूप आवडला. आयुष खूप सुंदर गेम खेळला आहे आज. म्हणजे मागच्या वीकमध्ये हा मुलगा दिसला नव्हता, आणि या वीकमध्ये जबरदस्त दिसला, जबरदस्त दिसला आहे. आणि आपण हे पण बघितलं, सगळ्यात आधी आयुषने बजर दाबला आहे आणि तो सूर्य झाला. तर त्यांनी पहिली जोडी तन्वी आणि ओमकार, पहिली जोडी काय, तन्वी आणि ओमकार बहुमताने यांनी विशालला काढलं. तन्वी आणि ओमकारने बहुमताने विशालला काढलं. आणि नंतर रुचिता आणि तन्वीचं वरती भांडण चालू झालं. म्हणजे ना, नंतर याच्यानंतर बघा, ते तर सांगते मी तुम्हाला भांडण कसं झालं. पहिले इथं डिस्कशन झालं. याच्या आधी काय डिस्कशन झालं हे व्हायच्या आधी, की विशाल झाला ना तर घाण करेल. तन्वी म्हणते विशाल झाला ना तर घाण करेल, आणि तो त्याची टोळीच मधनंच कोणाला करेल, आणि त्याला आपण काढू. तर हे पण तयार झाले. मग ठीक आहे. मग आपण बघितलं बिग बॉस, मी विशालला काढेल, टोळी मेंबर्सलाच तो सपोर्ट करेल, आणि तो नेहमीच चुकीचे मुद्दे उचलतो, सो दॅट्स वाय मी विशालला काढेल, असं तन्वीने रिझन दिलं. म्हणून तर ओमकारने बाई प्राजक्ताला काढलं. बिग बॉसच्या त्या म्हणजे तो म्हणे की त्या पात्र नाही कारण त्या कॅप्टन होऊन गेल्या, असं काहीतरी वेगळं रिझन द्यायला लागलं. बिग बॉस म्हणे, ओमकार तुम्ही पात्र का नाही प्राजक्ता ते सांगा, ते कारण सांगा तुम्ही. मग ओमकारने सांगितलं त्या कॅप्टन होऊन गेल्या आहेत, म्हणून मी त्यांना म्हणजे काढत आहेत, असं. आणि मग ओमकारने प्राजक्ताला काढलं. ते बघितलं आपण. नंतर आपण बघितलं विशालना टोळीच्या बाजूने मैं अकेला ही काफी हूँ, असं काहीतरी बोलत होतं. त्याचे डायलॉगबाजी चालू होते. आणि वरतून या सगळ्या मस्त टाळ्या वाजवत होत्या. मस्त अनुश्री झालं किंवा मग रुचिता झाल्या, मस्त टाळ्या वाजवत होत्या. मग
रुचिता बोलली, बस आता पोळी भाज, तुझ्या नशिबात ना पोळी भाजणंच आहे. मग तन्वी म्हणली का माझाच ग्रुप मलाच नॉमिनेट करतो. हं, ते या व्यतिरिक्त मी काय बोलू. विशाल म्हणतो की कॅप्टन्सीमध्ये आयुषला सपोर्ट करायचा. बघा आता विशाल आणि आयुषचा हा प्लॅन झाला की तू कॅप्टन्सीमध्ये आयुष, मी तुला सपोर्ट करेन पण तू रोशनला सपोर्ट करायचा, असं बोलला. यांची डील झाली इथं. यांची डील पक्की झाली. दीपाली नंतर हे पण म्हणत होती का सोनालीला ना या पोरी म्हणजे विशालच्या अंडरच खेळताय, सोनालीला बोलत होती. आणि तुम्हाला एक सांगू, सोनाली कशी खेळत असतो. सोनालीने आज दीपालीला बरोबर डिकोड केलं तिच्या गेममध्ये. ते कसं ते सांगतेच लवकर. बरं, मग तेव्हा इथं मी सांगितलं तुम्हाला, आयुषने पहिले बजर वगैरे दाबला आणि ते सगळ्या गोष्टी झाल्या. तर रुचिता म्हणे तुम्ही झुंडमध्ये खेळताय. मला हे कळत नाही, ते झुंडमध्ये खेळताय आणि तुमची टोळी नाही आहे का मग. रुचिता असं एका बाजूने का बोलत ते, स्वतःचं का नाही बघत, सगळ्यात महत्त्वाचं तर. आणि प्रभू तर यार, प्रभूला आहे ना कोणीच सिरियस नाही घेते. जसं मागच्या सीझनमध्ये छोटा पुढारीला कधी घेत नव्हते. अगदी तसंच होतं, त्याला कोणी सिरियसली घेत नाही प्रभूला. ॲक्च्युली प्रभूला ना असं छोटा तेच समजतात ते सगळे. आणि ना त्याला असं ॲज अ कंटेस्टंट कोणी बघत नाही ॲक्च्युली, माहिती का. तर आहे ना, तर तो मी तुम्हाला बोलले की तो बोला की तू रोशनला सपोर्ट कर. तर यांची इथे डील झालेली. आणि मग तन्वीला विचारलं, तन्वी म्हणते मला रोशनचा त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. रोशनचा तुम्हाला सांगू, दुसऱ्या ग्रुपला रोशनचा खरंच काही प्रॉब्लेम नाही. मग नंतर आपण बघितलं की दुसरा राऊंड आहे तो स्टार्ट झाला आणि मग आयुषने परत बजर दाबला. आयुषनेच परत बजर दाबला. हे भारी होतं. आणि मग अनुश्री आणि दीपालीला पाठवलं दुसऱ्या राऊंडला. उपग्रह म्हणून त्यांना पाठवलं. मग अनुश्री बोलली, आता अनुश्रीला बोलवलं ना, तुम्हाला 110% माहिती होतं की अनुश्री आता हे राकेशलाच काढणार, म्हणजेच आरबीलाच काढणार. त्यांच्या दोघांची काय रायव्हलरी मला काही कळत नाही ॲक्च्युली. नाही, हे कळतं आहे. तुम्हाला एक सांगते, आत्ताच हिंदी सीझन झाला आणि हिंदी सीझनमध्ये ना ती एक कंटेस्टंट होती फराणा नावाची. तर तिला माहिती होता की गौरव खन्ना जो आहे ना म्हणजे सिनियर स्टार आहे आणि मोठा स्टार आहे, तर तो हा शो जिंकायचे खूप मोठे चान्सेस आहे. तर ती त्याला भेटली होती ॲक्च्युली. तोच घेऊन आला होता तिला घरात एविक्शन झाल्यावर. पण त्यालाच म्हणजे त्याच्याच मागे लागली होती ती हात धुवून. आणि इथे ॲक्च्युली अनुश्री सेम गेम खेळती की ती राकेश बापटच्या मागं लागली. म्हणजे कोण होय, तिला असं वाटतंय का जसं तिथे गौरव खन्ना विनर झाला, तर इथे राकेश खन्ना एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे, एक मोठा हिरो आहे आणि तो जिंकण्याचे चान्सेस किंवा तो टॉप 2 टॉप 3मध्ये असण्याचे चान्सेस आहे. म्हणून ही त्याच्या मागे लागली. कारण एक लक्षात ठेवा, नेहमी ना हिरो वर्सेस विलनच होत असतं. जसं मी तुम्हाला गौरव खन्नाचं उदाहरण दिलं, गौरव खन्ना वर्सेस त्या कंटेस्टंटचं नाव होतं फराणा, तर फराणाच झालं. तसं हिला आहे ना, अनुश्रीला मला वाटतं की राकेश वर्सेस ती असा गेम खेळायचा आहे असं वाटते मला. आणि ती तो खेळते पण आहे. मी तुम्हाला सांगते कसं. अनुश्री बोलली का मला आरबी नको आहे, म्हणजे राकेश बापट नको आहे आणि मला राकेश बापटलाच काढायचं आहे. तर दीपाली बोलली, आयुष तू बघ, तू तुझा डिसिजन घे. का ही दीपाली राकेश बरोबर दिवसभर बसते, जवळजवळ ते एकमेकांसोबत बसता, बोलता, एकदम चांगला बॉन्ड शेअर करता. दीपाली इथं अनुश्री बरोबर भांडायला पाहिजे होती का मी राकेशला करणार नाही, कारण तो माझा फ्रेंड आहे, मी नाही करणार त्याला, सिम्पल आहे. तर इथे दीपालीने हे बोलायला पाहिजे होतं. पण दीपालीने हे काय केलं आहे, तिने आयुषच्या खांद्यावर बंदूक ठेवून बरोबर राकेशची शिकार केलेली. हो, म्हणजेच ती गेम खेळती चुपचापवाला गुड बुक्सवाला गेम, म्हणजे राकेशच्या गुड बुक्समध्ये पण राहायचा आणि मग मागून त्याची ठासायची. हा गेम खेळती. हे मे बी त्याला नंतर कळेलच राकेशला, पण हे असा गेम आहे ना दीपाली खेळती. तिच्या अंगावरून येऊ द्यायचे. आता ती काय करणार माहिती का, तिने काय म्हणलं आयुषला, तू तुझा डिसिजन घे, तू बरोबरच घेणार ना. का ती आयुषला म्हणू शकत होती ना
का तू आरबीला वाचव? का नाही बोलली? ती राकेश बापटच्या बाजूने बोललीच नाही मुळात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हे मला कळत नाही, राकेश बापटला दिसलं का नाही का ती त्याच्या बाजूने बोलली नाही. आणि नंतर अनुश्री बोलते की राकेशला काढावं लागेल. तर ही म्हणते दीपाली, मी राकेशला नाही काढणार, मी प्रभूला काढेल, कारण प्रभू ना स्ट्रॉंग नाही आहे. अरे यार, हे काय स्ट्रॉंग नाही आहे? हे का त्याला इतकं ग्रँटेड घेता? हे का त्याला असं म्हणजे ते त्याला ग्राह्यच धरत नाही ॲज अ, म्हणजे त्याला धरतच नाही ॲज अ कंटेस्टंट. छोटा 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 करून असं ग्रँटेड घेत आहे त्याला. ते आपण म्हणतो ना की यार ग्रँटेड घेता, ते चालू आहे त्याचा सगळा विषय, की त्याला ग्रँटेड घेता, सिरियसली नाही घेत त्याला कोणाला. तर अनुश्री म्हणते राकेश रूल पाळत नाही, इन्व्हॉल्वमेंट खूप कमी आहे राकेशची, म्हणून आहे ना मी त्याला काढते. सॉरी. यांचं असं चालत असतानाच भाई राकेश चिडला. अनुश्रीने ते रिझन देता तो ग्रह आहे ना असा काढला आणि धरून फेकून दिला. इतका खतरनाक फेकला आणि तो प्रभू आगला, त्या प्रभूला लागला असता तो ग्रह, माहिती आहे का? एवढा राग आला होता. राकेश काय करतोय तू हे? राकेश आहे ना त्याचा अँगर दाखवून ना घाण करतोय सगळे, दाखवायला तर नाही पाहिजे. आणि ॲक्च्युली काय हे राहून कॅप्टन्सी टास्क आहे, दुसरं काय? बरं ठीक आहे चला. गर्व काढून फेकला आणि गेला मध्ये निघून. राकेश बोलला, तिने जे रिझन दिलं आहे ना, रिझन त्याने मला प्रॉब्लेम आहे. आणि इथे आपल्या ग्रुपची मेजॉरिटीच नाही आहे. अरे इथं कुठं ग्रुपचा प्रश्न होता? इथं तू दीपालीला पकड ना. दीपालीने का नाही ती त्या अनुश्रीबरोबर भांडली? दीपालीने का आयुषला नाही सांगितलं? दीपालीने इथे ना बरोबर कांड केला आहे आणि आयुषला याच्यामध्ये फसवून टाकले. हो, आणि आयुषलाच राकेशच्या विरोधात पण केलं आहे का आयुषने तुला काढलं. दीपालीने आयुष विरुद्ध त्याच्या मनात ना विष टाकले. हो, विष टाकले राकेशच्या मनात आयुष विरुद्ध, माहिती आहे? मग अनुश्री विचारला नाही का, मग राकेश आहे ना दिव्याच्या मी एक सांगू का, राकेशला आता राग आला. त्या दिवशी दिव्याला जेव्हा सगळा ग्रुप म्हणत होता का ती बुवा नाही होऊ शकत बुवा कॅप्टन्सीची उमेदवार किंवा काय, ती कॅपेबल नाही आहे, मग ती लहानच आहे, मग ती आमकच आहे, मग ढमकच आहे, तेव्हा सगळा ग्रुप तिच्या विरुद्ध गेला होता. तेव्हा राकेशनेच समजवलं होतं ना का दीपालीताई अशी, दीपालीताई तशी. आणि मग दिव्याला पण राग आला आणि मग तिने दीपालीला ते शेणात टाकलं, बघितलं आपण. आणि मग विशालला केलं. मग राकेशला हे का नाही दिसत आहे का दिव्या त्यावेळेस सही होती आणि आता म्हणजे दिव्या जर त्यावेळेला सही नव्हती तर आता तो पण सही नाही, तो पण तर रागामध्ये गोष्टी करतोय, तसं दिव्याने रागामध्ये गोष्टी केल्या. त्याच्यामुळे ते कसं आहे, बिग बॉसचं घर आहे, तुम्ही ना असं अपेक्षा नाही करू शकत कोणाकडून, मग कोणतीही. नंतर आपण ऐकलं अनुश्री ना उड्या मारत 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 विशालकडे आले. हे ते आपापसात भांडताय बघ. विशाल, अरे जाऊ दे ना, आपल्याला काय करायचे ते भांडू दे, आपण इथंच बसू, जाऊ दे. चालू होतं विशालचं. पण नाही बघ ना यार, ते आपापसात भांडताय. राकेश म्हणतोय आयुषला का तू का सपोर्ट नाही केलं? हे किती मूर्खच आहे ना हे. ग्रुपला पण सपोर्ट करत नाही, मूर्खच आहे हे, असं चालू होतं. बावळट कुठलं. मग राधा म्हणते आयुष आहे ना तरी खुश नाही आहे त्या बापटसाठी, बघ ना. म्हणजे आयुष आहे ना तिथे तरी म्हणजे त्या तरी हे खुश नाही आहे बा. कोणासाठी? तर त्या बापटसाठी. मग राकेश, माझ्या माणसांना कोणी बोलत असेल तर मी म्हणाल की चुप कर, औकात नाही आहे बोलायची. नाही आहे बोलायची, ते पण अशी मुलगी जी एक काम करत नाही आहे घरामध्ये. लगेच अनुश्री आली तावा अवकात काय काढतो तू? राकेश, माझ्याशी बोलू नको, चुप तू. अनुश्री तू चुप. मग ते झालं. राकेश म्हणतो गप्प बसा सगळे, हेच होते ना, ठीक आहे गप्प झालं. मग नंतर अनुश्री राकेशला, आम्ही रूल पाळतो, तू रूल पाळतो का? दीपाली आमच्यासाठी कुकडुकू कधी वाजलं का? ते याच्यासाठीच असतं.
मग ती म्हणती दीपाली, नाही तो झोपत नसतो, पण त्याचा आहे ना म्हणजे तो तोंडावर जरी म्हणजे वाटत असलं तो झोपला आहे, पण त्याचे पाय ना असे हालत राहतात, असे हालत राहतात त्याचे पाय. यार पाय हालायचा काही संबंध आहे मला ते कळलं. मग राकेश चिडला, मी सर्वांचा विचार करतो पण कुणीच का विचार करत नाही ग्रुपचा. मग ते पाहिलं की आपण गणपतीची जी प्रतिकृती आहे ती काढली राकेशने आणि तिच्याकडं एकटक बघत राहतो आणि नाराज राहतो. मग नंतर आयुषवर नाराज आहे तो. मग आपली माणसं माझीच नाही, आयुषला म्हणतो तो. आयुष येऊन बसतो तो. आपली माणसंच आपली नाही आहे, काय करू मी. ती बोलत होती, तुम्ही तुझ्यासारखे बघत आहे आणि सगळे तुम्ही ना, ती बोलत होती आणि तुम्ही सगळे मुक्यासारखे बघत बसले फक्त. दीपाली म्हणते का प्रत्येकाचा गेम आहे. दिव्या राकेशला समजवायला आली, पण राकेश मी खूप हर्ट आहे, मला प्लीज एकटा सोड. या गोष्टी झाल्या. मग आपण म्हटलं की प्राजक्ता तर मी तुम्हाला म्हटलं कॅप्टनने, आणि मग आयुषने बजर दाबलं, त्या गोष्टी झाल्या. नंतर आपण बघितलं का ओंकार रडतोय, ओंकारही रडत होता. ते एक झाल्यानंतर आयुष, करण आणि प्राजक्ता आयुषला समजवती का, आयुषला आहे ना, आयुषला हे समजले का दीपालीने ना विष टाकलंय राकेशच्या डोक्यात त्याच्या विरुद्ध, हे कळाले त्याला. नंतर आपण बघितलं की तन्वी बोलते का माकड टोळीचा राजा आहे विशाल. यार तन्वी खतरनाक विरुद्ध आली ना, म्हणजे असं काय झालं का तिने डायरेक्ट ग्रुप चेंज करून टाकला. जर तिने ते स्वतःहून केलं असेल ना तर यार हॅट्स ऑफ तुझ्या गेमला. आणि पण जर बिग बॉसच्या सांगण्यावरून केलं असेल तर काय बोलू. मग राकेश, त्यांच्यात युनिटी आहे, आपल्यात नाही, त्यामुळे मी एकटा खेळणार असं म्हणतो राकेश. मग राकेश, तुम्ही रोशनला का देताय गेम, मला चालतंय तो कॅप्टन होतो, काही प्रॉब्लेम नाही, माझं त्याचं काही वाकडं नाही, मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही, पण रोशनच का. मग रुचिता बरोबर का गप्पा मारता तुम्ही, अनुशील बरोबर का बोलायला जाता, असं त्याचं म्हणणं आहे. तर राकेश, 100 दिवस तुम्हाला त्या घरात काढायचे आणि प्रत्येक कंटेस्टंट बरोबर तुम्हाला बोलायचं आहे, तर ते तुमच्या म्हणण्याप्रमाणे का चालतील. सगळ्यात इम्पॉर्टंट, मला बोर्ड दाखवलं तर मी छाटून टाकेल. ओ माय गॉड, राकेश ते म्हणणं असं का मला बोर्ड दाखवलं तर मी छाटून टाकेल. आणि जर दिसतंय एकदम क्लिअर कट का विशाल वर्सेस राकेश ग्रुप हा होतोय. नंतर आपण बघितलं की सकाळ झाली आणि मग दिव्या म्हणते इतकं विरोधात नका जाऊ, नाहीतर सगळे दरवाजे बंद होतील. एकदम करेक्ट बोलली इथं दिव्या ना खूप सेन्सिबल बोलते आणि कमी बोलते, पण तिचं एकदम सटीक राहतं बोलणं. आणि विरोधात नका जाऊ, सर्व दरवाजे बंद होतील. मग अनुश्री तिच्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल झाली. कसं काय माहिती का, राकेशने त्याचा जो अँगर दाखवला आणि जसं हे खेळतोय ना त्याचा हळूहळू गोष्टी ज्या आहे ना बाहेर येत आहे राकेशच्या. सगळ्यात महत्त्वाचं, तर राकेश झोपला होता 10 वाजता, 10 साडेदहा. नंतर तो 1 वाजेपर्यंत झोपला आणि मग प्राजक्ता उठवायला आली, अरे उठ ना राकेश दादा, उठ ना, अरे माझी कॅप्टन्सी, उठ ना. मी डायरेक्ट तरी नाही उठला. मग आयुष प्राजक्तामध्ये चर्चा की राकेश ड्युटी करणार नाही. आणि त्यानंतर आपण एका बाजूला हे पाहिलं की प्रभू आणि विशालची जी बातचीत चालू होती एकदम कॉमेंट्री, ते एक पाहिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळा टास्क कुठं जाऊन थांबला आहे, तर तो टास्क थांबला आहे आयुष आणि रोशनवर. ते दोघं झाले कॅप्टन्सी पदाचे उमेदवार. होय, कॅप्टन्सी पदाचे उमेदवार झालेले आयुष आणि रोशन. तर यापैकी कोण कॅप्टन बनेल सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. आणि मी तुम्हाला सांगू का, दीपाली ती डबल फेस खेळते. समजतं का तुम्हाला, डबल फेस. तिला येणार राकेशच्या गुड बुक्समध्ये राहायचं. सगळ्यात महत्त्वाचं तर कारण हेच आहे का तिला राकेशच्या गुड बुक्समध्ये राहायचं आहे आणि त्याकरता हे सगळं चाललं आहे. आणि एकदम सफाईदारपणे तिने आयुष विरुद्ध राकेशच्या मनात ना, जसं सांगितलं तुम्हाला, विष टाकलं आहे. आता बघू राकेश आणि आयुष कधी व्यवस्थित बोलायला लागतात. पण सध्या राकेश बापट खूप चिडले. कोणावर,
होय, आयुषवर सध्या हेच चाललं आहे. आणि आयुष रोशन झाले उमेदवार. यापैकी कोणाला तुम्ही ॲज अ कॅप्टन बघताय मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि हा होता एपिसोड नंबर 12. गुड नाईट, टेक केअर, शुभरात्री. आजचा रिव्ह्यू खूप शॉर्ट होता. आय एम सो सॉरी. ॲक्च्युली मी खूप जास्त लिहू नाही शकले कारण माझ्या मुलीचा वाढदिवस होता, त्याच्यामुळे मी त्या गोष्टींमध्ये होते. सो आय एम सॉरी. उद्याचा होईल, एकदम व्यवस्थित होईल, त्याबद्दल काही इश्यू नाही. तर हा होता ओव्हरऑल आजचा रिव्ह्यू. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि प्लीज आजच्या दिवस समजून घ्या. सो शुभरात्री, गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.